हातेड खुर्द चोपडा तालुक्यातील एक महत्त्वाचं गाव. शेतकरी, कष्टकरी आणि ग्राम विकासाचं स्वप्न पाहणाऱ्या माणसांचं गाव. गावासाठी धडपड करणाऱ्या, हजारो माणसांशी स्नेहबंध निर्माण करणाऱ्या सेवाभावी व्यक्तिमत्व असलेल्या रमेश नाना सोनवणेंचं हे हातेड खुर्द गाव. यंदा रमेश नाना सोनवणे हे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत आहेत. या 75 वर्षात त्यांनी अथकपणे अविश्रांत कार्य केलंय. नानांना सेवा कार्याचा वारसा घरातूनच मिळाला. नानांचे वडील दादासाहेब हिम्मतराव गोपीचंद पाटील हे जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात लोकप्रिय होते. मूळचे गांधीवादी कार्यकर्ते. 1962 ते 75 पर्यंत हातेड खुर्दचे सरपंच म्हणून दादासाहेबांनी जबाबदारी सांभाळली. पुढे 1965 ते 72 पर्यंत जळगाव जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणूनही कार्य केलं. जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेत संचालक म्हणून दादासाहेबांनी काम केलंय. 1954 मध्ये हातेड इथं दादासाहेबांच्या पुढाकारातूनच श्री शिवाजी हायस्कूलची स्थापना झाली. 1962 ते 67 ते चोपडा पंचायत समितीचे उपसभापती, तर 1967 ते 72 पंचायत समितीचे सभापती असताना दादांनी तालुक्याच्या विकासासाठी कार्य केलं. त्यावेळी रमेश नाना हे कोकणातील रोहा इथं कृषी सहाय्यक म्हणून नोकरीला होते. 1970 मध्ये त्यांनी कृषी सहाय्यक पदाचा राजीनामा दिला आणि धुळे येथील पंचायत समितीमध्ये ग्रामसेवक म्हणून ते रुजू झाले. 1973 ते 75 असे 2.5 वर्ष त्यांनी ग्रामसेवक पदावर काम केलं. नानांच्या थोरल्या भगिनी निर्मलाताई यांचा विवाह 1972 ला अमळनेर तालुक्यातील पेळोदे येथील दादासाहेब रमेश सीताराम शिंदे यांच्याशी झाला. रमेश शिंदे हे उच्च शिक्षित. 1974 साली COEP पुणे येथून BE सिव्हिल पर्यंतचं शिक्षण घेतलं. राजकीय कारकीर्द ऐन भरात असताना 14 मे 1975 रोजी दादासाहेब हिम्मतराव गोपीचंद पाटील यांचं निधन झालं. नानांच्या कुटुंबावर आघात पोहोचला. वडिलांची सामाजिक कार्याची जबाबदारी ते गेल्यानंतर अचानकपणे नानांवर आली. वडिलांचा राजकीय सामाजिक वारसा आपण जपला पाहिजे. गावाच्या आणि आपल्या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचा वसा वडिलांनी घेतलेला होता. त्या कामात आपण उतरलं पाहिजे आणि घरावर कोसळलेलं संकटही आपणच सावरलं पाहिजे, हा विचार रमेश नानांच्या मनात आला. पुढे 1976 ते 77 मध्ये शिरपूर पंचायत समितीत ते काम करू लागले. त्यानंतर 1977 ते 2008 पर्यंत नानांनी त्यांची सेवा ही चोपडा तालुक्यात दिली. ग्रामसेवक म्हणून या भागात त्यांनी झोकून देऊन काम केलं. चुंचाळे, लासूर यासारख्या गावांमध्ये आपल्या आयुष्यातील महत्वाची वर्षे त्यांनी दिली. आजही या गावांमधील लोक नानांच्या उत्तम कार्याचा गौरव करत असतात. गावातील प्रत्येक घराशी नानांनी प्रेमाचं नातं निर्माण केलंय. चोपडा तालुक्यातील असं कुठलंही गाव नाही ज्या गावात नानांना ओळखणारा माणूस नसेल. रमेश नाना म्हटलं की प्रत्येक माणूस हा त्यांचा व्यक्तिगत परिचयाचा भेटत असतो. 2002 मध्ये नानांना प्रमोशन मिळालं आणि ते चोपडा इथं विस्तार अधिकारी म्हणून काम करू लागले. 31 मे 2008 रोजी रमेश नाना शासकीय सेवेतून निवृत्त झाले. ते देहानं शासकीय सेवेतून निवृत्त झाले तरी लोकांच्या मनातून मात्र ते कधीच निवृत्त झाले नाहीत. सदैव कार्यमग्न असलेल्या नानांना तरुण मुलामुलींची लग्न जुळवून देण्याचा छंदच आहे. आपल्या समाजातील चांगल्या मुलामुलींची लग्न झाली पाहिजे आणि योग्य मुलाला योग्य मुलगी किंवा योग्य मुलीला योग्य मुलगा मिळवून देणं हे सुद्धा पुण्याचं काम आहे असं नाना मानत. नानांच्या ओळखी अमाप. सर्वसामान्यांचा विश्वास नानांवर असल्यानं नानांनी सुचवलेलं स्थळ हे 100 नंबरी सोनच असेल हा विश्वास प्रत्येकाला होता. त्यामुळे नानांनी जुळवलेलं कुठलंही लग्न आजपर्यंत मोडलेलं नाही हे विशेष. नानांचे मोठे बंधू आबासाहेब सुभाष हिम्मतराव सोनवणे हे उच्च शिक्षित. त्यावेळी बनारस हिंदू विद्यापीठात त्यांनी MTech पर्यंतचं शिक्षण घेतलं आणि पुढे केंद्र सरकारच्या RCF कंपनीत अधिकारी म्हणून ते काम करू लागले. आपल्या मोठ्या भावाचं लग्नही नानांनी जुळवलंय. माजी आमदार डॉक्टर सुरेश दादा आणि महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला शिक्षण मंत्री शरदचंद्रिका अक्का
यांच्या मुलीशी म्हणजेच सौ सुषमाताईंशी सुभाषआबांचं लग्न नानांनीच लावलंय. रमेश नानांचा विवाह कानळदा येथील कैलासवासी आनंदराव अण्णा आणि कैलासवासी प्रमिलाताई यांच्या कन्या सौ शालिनी अक्का यांच्या बरोबर झाला. नाना व उषाताई या भावा बहिणींचा विवाह एकाच मांडवात 1977 साली झाला. उषाताईंचं लग्न चांदसर येथील रावसाहेब उमाकांत यशवंतराव साळुंखे यांच्याशी झाला. उमाकांत रावसाहेब हे जे स्कूल ऑफ आर्ट अँड आर्किटेक्चरला प्राध्यापक. त्यांचं शिक्षण मास्टर्स इन आर्ट्स. त्यानंतर ते शासकीय कला महाविद्यालय संभाजीनगर इथून निवृत्त झाले. त्यानंतर दादांच्या सर्वात लहान कन्या म्हणजे नानांच्या सर्वात लहान भगिनी मंगलाताई यांचा विवाह आसोदा येथील भैयासाहेब सतीश पंढरीनाथ पाटील यांच्याशी झाला. भैयासाहेब सतीश पाटील हे पुढे जिल्हा बँकेचे संचालक आणि जिल्हा बँक युनियनचे अध्यक्षही झाले. नानांचे मोठे शालक कैलासवासी अरविंद दादा आनंदराव चव्हाण, दुसरे शालक श्री प्रकाश आनंदराव चव्हाण यांची कन्या ही तर नानांची सुनबाई देखील आहे. प्रकाश आनंदराव चव्हाण हे निफाड इथं स्थायिक आहेत. त्यानंतर श्री चंद्रकांतराव चव्हाण हे नाशिक इथं स्थायिक आहेत. सर्वात लहान शालक श्री प्रमोद चव्हाण हे नुकतेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून निवृत्त होऊन कानळदा इथं स्थायिक आहेत. शालिनी अक्कांच्या लहान भगिनी मालिनीताई यांचा विवाह नानांनी आपल्याच कुटुंबात श्री चंद्रकांत भाऊराव सोनवणे यांच्याबरोबर लावून दिला आहे. नानांनी समाजातील शेकडो लग्न जुळवले आणि याचा त्यांना खूप आनंद आहे. नोकरी लावणे, लग्न करून देणे हा नानांचा, तर आलेल्या मुलींचं बाळंतपण करणं हा शालू अक्कांचा आवडता छंद. आलेला कुठलाही माणूस नानांच्या घरून कधीही उपाशी गेलेला नाही. घरी माणसं कितीही येऊ, शालू अक्कांचा हात कधीही आखडला नाही. सतत देणं माहीत असलेल्या शालू अक्का या चोपडा तालुक्यात प्रसिद्ध आहेत. कुटुंबाची जबाबदारी त्यांनी नानांच्या खांद्याला खांदा लावून सांभाळली आणि आजही सांभाळत आहेत. आता तर त्या लोकनियुक्त सरपंच म्हणून काम करत आहेत. नानाही प्रचंड आग्रह करून खाऊ घालणारे व्यक्तिमत्व आहेत. म्हणून तर नानांचे शालक संदीप भैया पाटील मोठ्या गमतीनं म्हणतात, नाना जर तुमची वेबसाईट असती तर तिचं नाव आम्ही आग्रह.com असं ठेवलं असतं. नाना ग्रामसेवक म्हणून अनवर्द या ठिकाणी काम करत असताना त्यांनी पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली आणि काम सुद्धा उत्तमरित्या पूर्ण केलं. 1994-95 मध्ये जळगाव जिल्ह्यातील पहिलं ग्राम सचिवालय वेळोदे इथं उभारण्यात आलं. हे सचिवालय मंजूर करून त्याचं बांधकाम करून नानांच्या कारकिर्दीत कार्यान्वित सुद्धा झालंय. 1994-95 मध्ये वेळोद्यात शॉपिंग कॉम्प्लेक्स नानांनी निर्माण केलं. पुढे चुंचाळे इथे नानांची बदली झाली आणि 1995 ते 2000 या कार्यकाळात नानांनी अनेक विकासाची कामं केली. 28 दुकानं असलेलं शॉपिंग उभं करून गावात व्यावसायिक निर्माण केले. तसंच चुंचाळे गावाची पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली. 1999 ते 2000 मध्ये लासूर इथं नाना कार्यरत होते. त्यावेळी त्या ठिकाणी सुद्धा औद्योगिक विकासाला चालना मिळावी, गाव मोठं असून लहान मोठे व्यवसाय करणारे लोक निर्माण झाले पाहिजेत, यासाठी शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि अंगणवाड्या लासूर गावात उभ्या केल्या. यशवंत ग्राम समृद्धीमधून गावात कॉन्क्रिटीकरण पूर्ण केलं. नानांच्या या उत्तम कामाबद्दल त्यांना प्रमोशन मिळालं. पुढे नानांना ग्रामपंचायत विभागात विस्तार अधिकारी या पदावर बढती मिळाली. या बढतीचा नानांनी तालुक्याच्या विकासासाठी उपयोग करून घेतला. तत्कालीन ग्राम विकास मंत्री आबा पाटील यांनी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सुरू केलं. या अभियानात आपण सहभाग घेतला पाहिजे आणि महाराष्ट्र स्तरावर चोपडा तालुक्याचं नाव पोहोचवलं पाहिजे. या अभियानात आपण बक्षीस जिंकलं पाहिजे असं नानांनी मनाशी ठरवलं आणि मग चोपडा तालुक्यातील 90 ग्रामपंचायतींमध्ये नानांची भटकंती सुरू झाली. ग्राम स्वच्छता अभियानाचा प्रचार सुरू झाला. रमेश नानांच्या मेहनतीनं संत गाडगेबाबा ग्रामपंचायत ग्राम स्वच्छता अभियानात यशस्वी असा सहभाग घेतला गेला आणि राज्य स्तरावरचं दुसरं बक्षीस चोपडा तालुक्याला मिळालं. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी चोपडा तालुक्याच्या या उपक्रमाचं कौतुक केलं आणि 10 लाख रुपयांचं बक्षीस प्रदान केलं. या उपक्रमासाठी तालुक्यातून नानांवर अभिनंदनाचा वर्षाव झाला.
चोपडा तालुका ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी नानांनी 15 वर्ष काम केलंय. जळगाव जिल्हा ग्रामसेवक संघटनेच्या सचिवपदी देखील नाना होते. 1999-2000 मध्ये नानांना आदर्श ग्रामसेवक या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. शासकीय नोकरी करत असताना प्रत्यक्षात राजकारणात भाग घेता येत नाही हे खरं असलं तरीही खास लोकाग्रहास्तव नानांनी सहकार क्षेत्रामध्ये प्रवेश केला. हातेड खुर्द विकास सोसायटीत 25 वर्ष नाना संचालक होते. 1985 ते 90 या कार्यकाळात ते जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेत संचालक म्हणून त्यांनी काम केलंय. हातेड हायस्कूलचे ते चेअरमन सुद्धा होते. पण हे सगळं करत असताना त्यांनी सहकारात स्वार्थ साधला नाही. ज्या पदावर काम केलं त्या ठिकाणचा व्यवहार सचोटीनं आणि प्रामाणिकपणे केला. त्यांच्या मनात ग्राम विकासाचं स्वप्न कायम होतं. या ग्राम विकासाच्या ध्येयानं जे जे चांगलं असेल ते माझ्या गावात, माझ्या पंचक्रोशीत आलं पाहिजे हा निश्चय रमेश नाना कायम मनाशी ठेवत होते. आणि यातूनच अनेक नेत्यांशी नानांचे जिव्हाळ्याचे ऋणानुबंध जुळले. तत्कालीन शिक्षण मंत्री शरदचंद्रिका अक्का या तर नानांच्या मोठ्या बंधूंच्या सासूबाई, त्यांच्याशी व डॉक्टर सुरेश दादा यांच्याशी नानांचा जिव्हाळ्याचा स्नेहबंध. सहकारातील नेते धोंडू अप्पा पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, मुरलीधर अण्णा पवार, प्रल्हाद भाऊ पाटील अशा अनेक नेत्यांशी नानांचे वैयक्तिक ऋणानुबंध होते. या मैत्रीच्या नात्यात कुठेही कधी तणाव आला नाही, व्यवहार आला नाही. चोपडा तालुक्यात सहकारी तत्वावर साखर कारखाना उभा राहावा यासाठी डॉक्टर सुरेश दादा आणि शरदचंद्रिका अक्का यांनी पुढाकार घेतला. दादासाहेब हे कारखान्याचे चीफ प्रमोटर होते. पुढे दादांनी धोंडू अप्पांना चीफ प्रमोटर केलं. डॉक्टर सुरेश दादांच्या खांद्याला खांदा लावून रमेश नानांनी कारखान्यासाठी शेअर गोळा करण्यासाठी तालुकाभर भटकंती सुरू केली. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मनात कारखान्याविषयीचं प्रेम निर्माण करताना सहकाराची मुहूर्तमेढ ही तालुक्यासाठी खूप गरजेची असल्याचं शेतकऱ्यांना नाना सांगायचे आणि शेकडो सभासद त्यांनी त्या काळात केले. पुढे कारखाना उभा राहिला. तालुक्यातील शेकडो तरुणांना रोजगार मिळाला. चोपडा तालुका शेतकरी सहकारी सूतगिरणीचे संचालक म्हणूनही नाना काम करत आहेत. नानांच्या पत्नी सौ शालू अक्का या हातेड खुर्दच्या लोकनियुक्त सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. या पाठीमागे रमेश नाना सोनवणे आणि त्यांच्या परिवाराचा समाजसेवेचा, जनसेवेचा फार मोठा वाटा आहे. लोकांसाठी काम करणाऱ्या रमेश नानांच्या घरातील व्यक्ती निवडणुकीसाठी उभी राहत असेल तर आपण त्यांना बिनविरोध निवडून पाठवलं पाहिजे हा सर्व गावाचा विचार, हे गावाचं नानांवरील प्रेम आहे. जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या शैक्षणिक उपक्रमांमध्ये नानांनी कायमच पुढाकार घेतलेला आहे. नानांचे वडील हे मराठा विद्याप्रसारक संस्थेचे संचालक व पुढे चेअरमनही होते. त्यांच्या कार्यकाळात 1954 श्री शिवाजी हायस्कूलची स्थापना हातेड खुर्द इथं करण्यात आली. 8वी ते 11वी पर्यंतची शाळा त्यांनी मोठ्या प्रयत्नांनी निर्माण केली. या शाळेतून आज हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन देशाचा नावलौकिक वाढवत आहेत. सुरुवातीच्या काळात लोकवर्गणी गोळा करण्यात आली. जेवढा शेतसारा तेवढी वर्गणी बांधकामासाठी गोळा केली गेली. दादासाहेब हिम्मतरावांचे विचार ऐकून त्यांच्या काकू भागीरथीबाई काळू पाटील यांनी शेती विकून वर्गणी दिली. वडिलांनंतर पुढे नानांनी सुद्धा जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या संचालक मंडळावर काम केलं. माजी आमदार मुरलीधर अण्णा पवार, प्रल्हादराव पाटील यांच्याशी नानांचे स्नेहाचे संबंध. त्यांच्यासोबत निस्वार्थपणे सहकार क्षेत्रात कार्य केलं. आता वयोमानाने नाना मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहेत. नानांच्या सामाजिक कामाचा वारसा त्यांचे पुत्र राहुल सांभाळत आहेत. उद्योग क्षेत्रात रुची असलेल्या राहुल यांची स्वतःची क्लिअर वॉटर कंपनी असून ही राज्यातील नामांकित कंपनी आहे. स्वतःपुरताच व्यवसाय करायचा नाही तर आपल्या गावाच्या विकासासाठी आपण सतत पुढाकार घेतला पाहिजे हा विचार राहुल यांच्या मनात कायम असून विठ्ठल ॲप्रो चोपडा या संस्थेच्या मदतीनं ग्राम विकासाची अनेक कामं हातेड खुर्द आणि तालुक्यात करण्यात येत आहेत. प्रदीपभाई विठ्ठलराव गुजराथी यांच्या सोबतीनं आणि सहकार्यानं रमेश नाना आणि राहुल यांनी हातेडमध्ये लोकवर्गणीतून नाला खोलीकरण मोठ्या प्रमाणावर घडवून आणलं.
30,000 क्युबिक मीटर एरियाचे नाला खोलीकरण 3 वर्षात झालंय. ग्रामविकासाच्या या कामामुळे जुन्या आटलेल्या विहिरींना पाणी आलं, बोरवेलचे झरे जिवंत झाले, पाण्याची पातळी वाढली, परिणामी शेतकऱ्यांचं उत्पादन वाढलं आहे. ही एक मोठी किमया हातेडच्या इतिहासात घडून आली आहे. यामागे रमेश नानांची दूरदृष्टी आहे. सौ शालू अक्का या लोकनियुक्त सरपंच म्हणून काम करतायत. गावातील तरुणांसाठी व्यायामशाळा, गटारी, गावहाळ, रस्ते काँक्रिटीकरण असे अनेक महत्वाचे विषय त्यांनी मार्गी लावलेले आहेत. त्यामुळे चोपडा तालुक्यात हातेड खुर्दचा नावलौकिक वाढतो आहे. रमेश नाना हे आध्यात्मिक वृत्तीचे गृहस्थ आहेत. स्वामी चंद्रकिरणजी महाराजांचे विशेष प्रेम नानांच्या परिवारावर होते. स्वामी चंद्रकिरणजी हे पुरातन अशा कण्व आश्रमाचे जीर्णोद्धार करते होते. त्यांचा आध्यात्मिक संदेश नानांना सदैव लाभायचा. कानळदा हे शालू अक्कांचं माहेर. त्यांच्या आई प्रमिलाबाई या स्वतः स्वामी चंद्रकिरणजी महाराजांचा स्वयंपाक बनवायच्या. रमेश नानांनाही स्वामींचा सहवास लाभलाय. राहुल यांचा जन्म कानळद्याचा. स्वामी चंद्रकिरणजी महाराज यांनी स्वतः राहुल यांचं नामकरण केलंय. नानांचे मोठे भाऊ आबासाहेब सुभाष सोनवणे यांना 2 मुलं. एक मुलगी सौ स्वाती प्रशांत वाघ. ती MBBS DNB असून नाशिक इथं प्रॅक्टिस करते. जावई प्रशांत शरदराव वाघ हे बालरोग तज्ज्ञ आहेत. त्यांचं मालेगाव इथं सुसज्ज असं हॉस्पिटल आहे. सुभाष आबांचे चिरंजीव आणि नानांचे पुतणे सौरभ हे BE इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम या शिक्षणानंतर त्यांनी MBA ची पदवी घेतली आणि आता ते कॅब जेमिनी मुंबई इथं कार्यरत आहेत. रमेश नानांच्या कुटुंबाबाबत बोलायचं झालं तर त्यांना 3 अपत्य. सर्वात मोठे राहुल हे BE केमिकल मास्टर इन एन्व्हायरमेंटल सायन्स हे शिक्षण त्यांनी UK येथून पूर्ण केलं. त्यांनी स्वतःचा उद्योग क्लिअर वॉटर रिसर्च कंपनी ही मुंबईत सुरू केली. राहुल यांच्या पत्नी जयश्री या धुळे जिल्ह्यातील कुसुंबा येथील BE इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या विषयात त्यांचं शिक्षण झालंय. त्या सध्या नवी मुंबई इथं प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. राहुल यांना सई आणि राजे हे 2 अपत्य आहेत. ममताताई यांनी BE कॉम्प्युटर, ME कॉम्प्युटर, डॉक्टरेट इन कॉम्प्युटर सायन्स हे शिक्षण घेतलंय. हे शिक्षण त्यांनी MIT विद्यापीठ पुणे येथून घेतलंय आणि त्याच ठिकाणी त्या प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा विवाह धुळे तालुक्यातील मूळचे मेहरगाव येथील सुयोग सर्जेराव भामरे यांच्याशी झालाय. सुयोग भामरे हे BE प्रोडक्शन, ME मेटलर्जी, COEP पुणे इथून त्यांनी शिक्षण पूर्ण केलंय. सध्या ते दुबई इथं कार्यरत आहेत. नानांचे लहान चिरंजीव दिनेश यांचं शिक्षण BA आणि त्यांनी ॲग्री डिप्लोमा पूर्ण केलाय. चोपडा कॉलेज इथं लॅब असिस्टंट म्हणून ते कार्यरत आहेत. लहान सुनबाई कल्याणी या MCOM आहेत. सौ ममताताईंचा मोठा मुलगा चिरंजीव यश हा नुकताच JEE ऑल इंडिया रँक 1690 या क्रमांकानं उत्तीर्ण होऊन IIT इंदूरला कम्प्युटर सायन्सला त्यानं प्रवेश घेतलाय. ममताताईंची मुलगी सौ सौम्याची प्रगती उल्लेखनीय आहे. दिनेश यांचा मुलगा चिरंजीव राज 10वीत 86% गुण मिळवून उत्तीर्ण झालाय. मुन्ना दादांचा मुलगा म्हणजे नानांचा लहान नातू चिरंजीव वीर नानांच्या लाडाचा आहे. असे हे नानांचे कुटुंब आजही एकत्र आहे. घरातील सर्व उच्च विद्या विभूषित आहेत. नोकरी आणि व्यवसायात आज मोठ्या प्रमाणावर प्रामाणिकपणे कार्यरत आहेत. यामागे रमेश नाना आणि शालू अक्कांच्या संस्काराची शिदोरी आहे. रमेश नानांनी सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात अनेक थोरा मोठ्यांसोबत काम केलंय. त्यात माजी आमदार कैलास बापू पाटील, घनश्यामअण्णा पाटील, भैयासाहेब संदीप पाटील यासारख्या जिल्ह्यातील अनेक मान्यवरांसोबत नानांनी कार्य केलंय. काही माणसं हे स्वतःसाठी जगतात तर काही माणसं आपला वेळ, पैसा हा स्वतःपेक्षाही इतरांवर खर्च करतात. इतरांच्या आनंदात आपला आनंद मानतात. नाना अशा गटातील आहेत. सदैव चांगला विचार करणारे, आपल्या आसपासचे लोक सतत आनंदी राहावे, सुखी व्हावे असा विचार करणारे हे निस्वार्थी व्यक्तिमत्व आहे. ज्यांनी नानांसोबत शत्रुत्व केलं अशांच्या मुलांनाही नोकरीला लावण्याचं काम नानांनी केलंय. त्यांना आजवर अनेक मानाची, सन्मानाची पदं मिळू शकली असती, पण पडद्यामागे राहून काम करणारे, सतत इतरांना पुढं करणारं हे व्यक्तिमत्व आहे. अशा सेवाभावी
आणि निरपेक्ष भावनेनं काम करणारे रमेश नाना हे वयाची 75 वर्ष पूर्ण करत आहेत. त्यांना अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भरपूर सदिच्छा. रमेश नानांना आणि शालू अक्कांना दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना.